शंकर महाराज कसे प्रकट झाले तुम्हाला माहितीये का? इसवी सन 1785 नाशिक जिल्ह्याजवळचं एक दुर्गम गाव आणि त्याच्या शेजारी दावल मलिक पर्वत. त्या गावात राहत होतं एक गरीब पण प्रचंड शिवभक्त ब्राह्मण जोडपं. दररोज ओम नमः शिवायचा जप, दर सोमवारी उपवास आणि महाशिवरात्रीला रात्रभर जागरण. कार्तिक अमावस्येच्या मध्यरात्री अचानक त्यांच्या घरात दिव्य प्रकाश पसरला. समोर उभा राहिला एक तेजस्वी तपस्वी. तो म्हणाला, भगवान शिव तुमच्या गावात बाणरूपात प्रकट झाले आहेत. दावल मलिक पर्वतावर जा. दोघेही जंगलात धावले आणि एका झाडाखाली त्यांनी पाहिलं एक नवजात बाळ. त्याच्या भोवती वाघ आणि फणा काढलेला नाग. पण आश्चर्य, वाघ शांत, नाग नम्र, जणू त्या बालकाचे रक्षकच. त्या दिव्य बालकाचं नाव ठेवलं गेलं शंकर. कारण तो साधा बालक नव्हता, तो होता महादेवांचा आशीर्वाद. जर तुम्हीही शंकर महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय शंकर महाराज.